जगद्गुरु तुकोबराय सर्व साधकांना त्या ठिकाणी विनंती करत आहे की बाबांनो, जर त्या ठिकाणी संत मंडळींनी, त्यांच्या दास मंडळींनी, भक्त मंडळींनी ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याला तुमचं करून घेतलं आणि त्यावेळी भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हाकेला धावला, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या सामान्य जीवनामध्ये, सामान्य साधकाच्या जीवनामध्ये, सामान्य वारकऱ्याच्या जीवनामध्ये काय करायचंय? तुका म्हणे भावे आणि देवा श्रद्धा राबवावे. अगदी 2 शब्दामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, तुमचा भावरूपी चित्त पित्त नसलेलं, लक्षात आहे ना? पित्त नसलेलं चित्त भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. पुढे काय होईल? देवा श्रद्धा राबवावी असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. असो यथामती यथा अवकाश. भगवान बजरंग बलीने ज्याप्रमाणे आपल्याला साथ दिली, सद्गुरु महाराजांनी ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली, प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल त्यामध्ये ते निश्चित तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि त्या ठिकाणी जे काही चुकीचं असेल ते मला परत माझ्या पदरात देऊन टाका जाता जाता. जर एखाद्याच्या मनाला एखादी गोष्ट टोचलीच असेल, पण टोचायजोगत बाबा बोललेच नाही, आणि जरी एखाद्याला टोचलीच असेल तर त्यांनी दवाखान्यात झाली. आम्ही काय कुणाचे खातो, स्वतः भगवान परमात्मा आम्हाला देतो, महाराजांनी सांगून दिले. त्याच्यामुळे घाबरायचं नाही, आणि देवाचं कार्य करायला तर मुळीच घाबरायचं नाही. मग ते पावसात असो की उन्हात असो, कसंही असो. संयोजक मंडळाला पुनश्च एकदा धन्यवाद, ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योगाला आदरणीय गजानन महाराज, त्यांचे मित्र देखील या ठिकाणी पिंपळगाववरून पावसात भिजत आले. त्याचबरोबर आमचे गोरे दादा, सर्व गोरे परिवार आणि तुम्ही सर्व सद्भक्त, नाही तर तुम्ही म्हणता ह्या दोघांनी काय गुत घेतलंय महाराजांचं. सर्व त्या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये तुम्ही घरून आलात. जे घरी ऐकत आहेत असं काही नाही की तुम्ही हित ऐकत आहेत, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही देव आहात. जे घरी निवांत ऐकत आहेत ते महादेव आहेत. आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी त्याच्या नामस्मरणामध्ये गुंतून राहा.
आणि एवढं सांगून मी जर तुम्हाला कळत नसन तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरती शेवटी वा काळ बांधून नेईल, सरती शेवटी वा मारुतीरायाच्या दरबारामध्ये हा पिंगळा बोलत आहे, हे जरी नाही काल. हे जर तुम्ही ऐकलं नाही आजच्या महाराजांनी सांगितलेलं, आजच्या पोपटाचं जर तुम्ही ऐकलं नाही तर काय होईल? सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. शेवट काय करील? भगवान परमात्मा तुम्हाला रथ घेऊन येतील, असं या ब्लॉक वरती उभा करतील, तुम्हाला रथात विराजमान करून घेऊन जातील. पण कधी? तुम्ही नामस्मरण भगवंताच्या चरणी भावरूप त्या ठिकाणी अर्पण कराल तेव्हा. पण तुम्ही जर नाही केलं तर काळ असं काळ कापड घेऊन येणार, असं हातरणार, तुमचं सगळं एक 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 पार्ट गोळा करून त्याच्यात टाकणार, जॅम गठुडे बांधणार. सरती शेवटी वा काळ बांधून नेईल, सरती शेवटी वा. आणि तर सांगणाऱ्याचं काही जात नाही हा, एका जनार्दनी आमचे काही जाईल बा. आणि हा पिंगळा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी भगवंताला जर जवळ करून घ्यायचं असेल तर मनोभावे यथाशक्ती त्या ठिकाणी तन मन धनाने, तनाने म्हणजे त्या ठिकाणी शरीर रूपाने तुम्ही काहीतरी कार्य करा, मनाने भगवान परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करा. आणि धन म्हणजे जो कोणी त्या ठिकाणी धनाचा अधिकारी आहे त्यांनी ह्या कार्याला सरळ हाताने मदत करा. असो यथामती येता अवकाश झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी, बजरंगबली हनुमान महाराजांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्वांनी गोड अशी साथ दिली. साऊंड सिस्टीम वाले दादा, आनंद नाव आहे त्याच्यामुळे इथं काही बोर्ड लावायला जागाच नाही. आणि युट्यूब वरती सुद्धा त्या ठिकाणी चॅनल वरती हा कार्यक्रम जाणार आहे. सर्व गावातल्या मंडळींना इथं प्रत्यक्ष रूपात जरी नाही भेटला पाहिला तरी चॅनलच आहे ना, काय नाव आहे चॅनलचं? ठीक आहे. सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडून काल्याच्या दिवशी सर्वांनी जरी हा कार्यक्रम झाला तरी वर्षोनवर्ष त्या ठिकाणी युट्यूब वरती हा जिवंत कार्यक्रम आहे. असा सुंदर कार्यक्रम, ह्याला कधी कोणाची नजर लागू नये ही मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रोहित महाराज नांगरे कर्जत यांनी 4थ्या दिवसांची सेवा संपन्न केली आहे. सुंदर अशा प्रकारे चिंतन केलं आहे. आजचे अन्नदाते होते. सकाळचा नाश्ता आनंद सपकाळ, दुपारचं जेवण सुरेश सपकाळ आणि बाबा सपकाळ, आणि सायंकाळची पंगत होती दादा भाऊराव थोरात आणि त्यांचे सहकारी. Thank you.
Yes. चालू आहे.